कसं झालं बर्थडे सेलिब्रेशन? यशने काय दिले आज स्पेशल गिफ्ट? त्या मूर्खाचं ना नाव पण काढू नकोस. काय झालं? मला ना त्या यशच्या फालतू शो ऑफचा कंटाळा आलाय आता. ताई अगं त्याला कळत कसं नाहीये की मी ह्या सगळ्या शो ऑफने इम्प्रेस होणार नाहीये. सोनू गोल गोल तेच तेच का बोलतेस तू वेगळ्या शब्दात? ताई बरं झालं मी त्याला सांगितलं त्याच्या फिलिंग्स प्रूव्ह करायला. त्याच्या डोक्यात ना सगळं शो ऑफ भरलाय. त्याच्या त्या हायफाय फ्रेंड्सना लागायचा ना तसा. त्याच्यात ना काही मॅच्युरिटीच नाहीये. तो असाच मूर्खपणा करत राहणार कायम. हे बघ सोनू तू जो काय विचार. सोनू मॉन्टी कुठे? तो तुला न्यायला आला होता ना? हे काय सोनाली ताईंच्या मागेच होतो. तू अजिबात माझ्या मागे नव्हतास आणि यापुढे माझ्या मागे मागे करायचं सुद्धा नाहीस. अहो अहो ताई बाईक पंक्चर होईपर्यंत मी तुमच्याच मागे नव्हतो का? अहो सांगितलं नाही का तुम्ही? बाईक पंक्चर झाली म्हणून काय झालं? तू सोनूच्याच मागे राहायला हवं होतस ना? बाईक तिथे सोडून तिच्या मागे मागे जायला हवं होतस. थांब यांनाच सांगते सगळं. काय ह्याला सगळीकडे माझ्या मागे मागे पाठवताय? माझ्यावर विश्वास नाहीये का तुमचा? माझ्यावर लक्ष ठेवायला सांगून काही उपयोग झाला का? हा अडकलास ना त्याच्या बाईक मध्ये आणि सटकले मी. हे सगळं करण्यापेक्षा ना माझ्यावर विश्वास ठेवा. मी सगळं सांगते ना तुम्हाला खरं खरं. मग का वागताय तुम्ही असं? मला ना वैताग आलाय तुमच्या ह्या अशा वागण्याचा. आज माझा बर्थडे आहे मम्मी. बर्थडेच्या दिवशी पण मला फ्रीडम नाहीये. बर्थडेच्या दिवशी पण तुम्ही माझा मूड ऑफ करणार आहात. कोणालाच माझी काही पडली नाहीये. ओके ओके पॅकअप पॅकअप. चला नेक्स्ट वीक भेटूयात आपण ना. चलो बाय बाय बाय. यश यश लेट्स टॉक. डान्स सिक्वेन्सेस डिस्कस करायचे आहेत नंतर. सर प्लीज आत्ता मला डान्स करू दे. काय झालं माहित नाही. मला पण कळत नाही. सध्या कधी करत नाही. यशला असं पहिलं कधी बघितलं नाही. नक्कीच काहीतरी गडबड असणार. यश पास झाला आता. वेळ खूप झाला. सगळ्यांना घरी जायचंय. नाही सर प्लीज मला नाचू दे. क्या फुसका ब्रेक केलाय. हरलास रे तू चिग्या. ए खेल पहले है बाद में बात कर. खेलता खेलतो है. ए क्या है? जा बैठ. खेळे. अरे फोन ठेव ना बाजूला. आधी खेळ ना. घरी जाऊ का? ए थांब ना. एक मिनिट. हम्या काय? हम्या ये देख. यश का लाइव वीडियो है. सोशल मीडिया पे वायरल हो रहा है. अरे क्या नाच रहा है यार बंदा. हमें उसके लाइक शेयर्स और कमेंट्स देखना. आज ये बंदा ना कुछ तो करके दिखाएगा. देख क्या नाच रहा है यार. नाही यार जिग्या काहीतरी गडबड आहे. यश असा वेड्यासारखा नाचत नाही. त्याचे नाचणं नॉर्मल नाहीये. तू पागल है क्या बे? हाँ दिमाग खराब हो गया है तेरा. गप बैठ. वो अच्छा नाच रहा है. एक मिनिट पकडे. बोल. सोनाली तू यशचा डान्स पाहिलास? मी अभ्यास करते अमय. अगं पण आज तुझा वाढदिवस आहे ना. बर्थडेच्या दिवशी अभ्यास नसतो करायचा का? अगं सोनाली यश ह्यावेळी प्रॅक्टिक सरांच्या क्लासमध्ये डान्स करतोय आणि ते लाईव्ह दाखवत आहेत सोशल मीडियावर. मग मी काय करू? तो नाचतोय म्हणून मी पण नाचू का? तुमच्या दोघांमध्ये काही भांडण झालंय का किंवा अजून काही? आणि तू असं का बोलतेस?
ऍटलिस्ट मला तरी सांग ना. फार काही नाही झालंय. मी यशच्या शो ऑफला कंटाळले. तो मला सेम टीना सारखं ट्रीट करतो. सारखं काहीतरी मोठं करून मला इम्प्रेस करायचा ट्राय करतो आणि मला ना ते अजिबात आवडत नाही. आज पण त्याने तेच केलं. ऍटलिस्ट आजच्या दिवशी तरी त्याने माझा विचार करायला हवा ना. माझ्यासाठी मला आवडेल ते करायला हवं ना. पण नाही, त्याचं हे वागणं सारखं मला टीनाची आठवण करून देतं. जाऊ देत त्याला, नाचायचं तर नाचू दे, गायचं तर गाऊ दे. हे पण ना तो मला इम्प्रेस करण्यासाठीच करत असणार. आणि मी असल्या फालतू शो ऑफने इम्प्रेस होणार नाहीये हे सांग त्याला. आणि आता बाय. प्लीज मला अभ्यास करू दे. आम्या क्या हुआ? नक्कीच काहीतरी गडबड आहे. स्वानू, दादा कुठे आहे ग? मला नाही माहित. मला खरं सांग, तो सोनाली बरोबर गेलाय ना? अगं आज वाढदिवस आहे ना तिचा. आणि काय ग, तू नाही गेलीस ती वाढदिवसाला? अगं आई, आमचं असं काहीच ठरलं नव्हतं. आणि दादा तिच्या पार्टीला जातो असं काही सांगून सुद्धा गेला नाहीये. असेल इथेच कुठेतरी. सोनू सोनू सोनू, सोशल मीडियावरचा यशचा व्हिडिओ बघितलास? व्हायरल झालाय. कसला व्हिडिओ? बघू, दाखव मला. हा बघ. अरे हा बघ, हा तर इथे डान्स करतोय क्लासमध्ये. आणि तू काही उगीच सोनालीवर डाऊट घेत होतीस. धर. हा असा का नाचतोय? अगं आई, त्याला वेस्टर्न डान्स म्हणतात. हा हा हा. मला माहित नाही का ह्याला वेस्टर्न डान्स म्हणतात ते. आज पहिल्यांदा बघते. घे. चिकला या. त्याला काय झालंय काही नक्की? माहित नाही, पण ना गेले 1 तासापेक्षा जास्त वेळ असाच नाचतोय. काय? हो. 1 तास? तुम्ही दोघांनी लवकर क्लासमध्ये जा आणि थांबवा त्याला प्लीज. त्या दिवशी ते 1000 प्रदक्षिणा घालून पाय दुखले होते त्याचे. आणि आता हे असं का करतोय हा मुलगा? सोनालीमुळे तर करत नसेल ना. तिच्या बर्थडे पार्टीमध्ये नक्कीच काहीतरी गडबड झाली असेल मला वाटतं. अमेय दादा, ते आपण नंतर बघूया. तुम्ही जा आधी, थांबवा त्याला प्लीज. चल जिग्या. तुम्ही सोशल मीडियावर यशोधन रिसबूड याचा व्हिडिओ बघतच आहात. तो मागचे 2 तास झाले कंटिन्युअसली डान्स करतोय. तो असा डान्स का करतोय हे आपण त्याचे गुरु पॅट्रिक सरांकडनं जाणून घेऊया. तुमचा स्टुडंट यशोधन रिसबूड गेले 2 तास कंटिन्युअसली डान्स करतोय. तो असा का डान्स करतोय हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय. लुक, यश इज व्हेरी डेडिकेटेड डान्सर. त्याचं पॅशन आहे डान्स. तो डान्स ब्रीथ करतो, डान्स खातो पितो असं म्हटलं तरी पण चालेल. मग हा डान्स एक नवीन रेकॉर्ड करण्यासाठी तो करतोय का? वेल, तो असं आम्हाला काही म्हणाला तर नाहीये. पण त्याच्या ह्या डान्समुळे जर नवीन रेकॉर्ड होणार असेल तर हे त्याच्यासाठी आणि डान्स फील्डसाठी चांगलंच आहे, राईट? ओके, थँक्यू सर. त्याच्या गुरूंच्या म्हणण्याप्रमाणे तो एक पॅशन म्हणून करतोय. पण तो एक पॅशन म्हणून करतोय की स्वतःची पॉप्युलॅरिटी संपत चालली आहे म्हणून हा एक स्टंट आहे. आता लवकरच डान्स सिताराच्या 2nd सीझनचा विनर अनाऊन्स होणार आहे. तेव्हा स्वतःची पॉप्युलॅरिटी जपण्यासाठी यशचा हा प्रयत्न नसेल ना? आपण याच क्लासमध्ये शिकणाऱ्या इतर मुलांना आपण विचारूया. यश, अरे
सर काय झालं याला सर? आय डोंट नो मॅन. तो इथे आला आणि डान्स करायला लागला, काही बोलला सुद्धा नाही आणि आता थांबत सुद्धा नाहीये. रिपोर्टर म्हणाले की अशामुळे त्याच्या पॉप्युलॅरिटी मध्ये वाढ होईल. कदाचित ह्या क्लासला पण फायदा होईल. लेट्स सी. आता लवकरच डान्स सिताराच्या सीझन 2 चा विनर अनाउन्स होणार आहे. तेव्हा स्वतःची पॉप्युलॅरिटी जपण्यासाठी तो हे प्रयत्न तर करत नाहीये ना. रमा, ए रमा, अगं टीव्ही वरती यशची बातमी आली आहे, लवकर ये बघायला बाहेर. अगं बाई, सरक ग जरा. यश, आजी आजी चॅनल बदल ना. आजी दे ना प्लीज. अगं थांब ना. अगं एका चॅनलवर ना 10वीच्या परीक्षेची लास्ट मिनिट तयारी दाखवणार आहेत आणि मला बघायची ती. प्लीज बदल ना. थांब ना स्वानू, मला बातमी बघू दे ना. अगं कसा असा अंगात आल्यासारखा नाचतोय. अगं काय झालं? अगं बघ ना कसा नाचतोय तो. हे टीव्हीवर पण दाखवायला लागले. मगाशीच मला हिने फोनवर दाखवलं होतं. बघितलंस आजी, आईला पण माहितीये. ते आता मला बदलू दे. थांब ग. ती बाई असं काय म्हणते की हा केव्हापासून डान्स करतोय? थकल्यासारखं वाटतोय ना तो. आजी तुला माहितीये दादा ना किती पण वेळ डान्स करू शकतो आणि त्याचे सर ना त्याच्या डान्सच्या स्टॅमिनाची खूप स्तुती करतात. मी तुझं काय ग उगाच? उगाच नाही स्वानू. गेल्या आठवड्यात सुद्धा त्याने स्वतःचा पाय दुखवून घेतला होता. तो कसा दुखवला, काय झालं, काही सांगितलं नाही त्याने. आता किती ताण देतोय तो पायावर. त्याच्या पायाला काही इजा झाली तर पाय दुखवून नाही चालणार त्याला. आणि त्याच्या परीक्षा सुद्धा जवळ आल्यात आता. मी जाते त्याच्या क्लासमध्ये. नाही नको. म्हणजे पॅट्रिक सर आहेत ना तिथे, ते बघ तुला पण दिसतायत ना. ते बघून घेतील दादाला आणि त्यांना त्यांच्या स्टार स्टुडंटची काळजी नाहीये का? ते होऊ देतील का काही त्याच्या पायाला? तू नको टेन्शन घेऊ आई, बस तू. सोनू हे बघ काय आहे. ताई प्लीज मला एकटं सोड. अगं हे बघ. यशचा डान्स काय बघायचा, बघितलाय मी आधी. सोनू अगं तो मागच्या 4-1 तासापासून नाचतोय. किती थकलाय बघ तो. त्याचा चेहरा बघ. मी सांगितलंय का त्याला डान्स करायला इतका वेळ? सोनू अगं तू एवढी इनसेन्सिटिव्ह कशी वागू शकतेस? ताई मी इनसेन्सिटिव्ह नाहीये. तो हे सगळं ना मला इम्प्रेस करण्यासाठी करतोय आणि हे सगळं मला अजिबात आवडत नाही. हे असं सगळं करायची त्याला काही गरज नाही. ठीक आहे, मग नेमकं त्याने काय करायचं हे तूच सांग. ते मी कसं सांगणार? त्याचं त्यांनी शोधावं. वा सोनू, म्हणजे त्यांनी काय करायला हवंय हे तू काय सांगणार नाहीस आणि तो जे काय करतोय ते शो ऑफ म्हणून तू रिजेक्ट करणार. ते मी कसं सांगणार? त्याचं त्यांनी ठरवावं. सोनू, तो तुझ्या बरोबर असा वागला तर चालेल तुला? ताई प्लीज, माझं प्रेम नेहमीच खरं होतं. मी कोणाची रिप्लेसमेंट म्हणून नाही प्रेम केलंय त्याच्यावर. सोनू सारखं सारखं तेच उगाळणं ना तर बंद कर. विषय संपलाय, तो बाहेर पड त्यातून आता. तुला ना सोनू जरा मच्युअर व्हायची गरज आहे. प्रेम करतेस ना यशवर, मग त्याच्यावर विश्वास करायला शिक. मुळात ना सोनू, तू जे काय त्याला सांगितलंयस ना की माझ्यावर खरं प्रेम करतोस तर ते प्रूव्ह करून दाखव, तिथेच तू चुकलीस. कारण याचं खरं प्रेम आहे ना, हे असं स्वतःला त्रास देऊन प्रूव्ह वगैरे करता येत नाही. तर तुझे ना आता हे खेळ सगळे बंद करायचे. एकतर हो म्हण, नाहीतर नाही म्हणून त्याला मोकळं कर.
ताई प्लीज, तू आमच्या दोघांमध्ये नको पडूस. मी मध्ये पडणार सोनू, कारण मी ताई आहे तुझी. आणि ना तू जो काय हा मूर्खपणा करतेस ना त्याने त्याला खूप त्रास होतोय. आणि माझ्या बहिणीमुळे कोणाला त्रास झालेला मला चालणार नाही. सोनू मला हे कळत नाहीये की तुला नाही दिसत का ग त्याला किती त्रास होतोय ते? की नाही तुझीच इच्छा आहे की त्याला असा हा त्रास व्हावा? काय चाललंय सगळं? तो असा का नसतोय हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं. आणि ती टीव्ही वाली असे काय प्रश्न विचारतीये? यश खरंच प्रसिद्धीसाठी असं नसतोय? पैसा प्रसिद्धी अशीच नाही मिळत, त्यासाठी हे सगळं करावं लागतं. यशला करेक्ट कळ. नाही, आपल्याला नकोय असा पैसा. आई, आत्ताची पिढी आहे ती, त्यांना हे सगळं करावंच लागणार आहे, त्याशिवाय काही मिळणार नाही. पूर्वीसारखं राहिलंय का आता? यश
अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.